केलं. वारकरी कष्टकरी आणि शेतकरी, वारकरी कष्टकरी आणि शेतकरी हीच खरी शिवसेनेची जबाबदारी. म्हणून आपण काम करतोय. आपल्या जबाबदारीतून शिवसेनेने कधीच हात झटकले नाही. कुठेही संकट आलं, पूर आला, महापूर आला, आपण पुढे असतो. आणि म्हणून कोणतंही संकट आलं तरी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू. कारण बळीराजा आपला मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. हे नेहमी आम्ही सांगतो. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना आपण केली, ती आजही सुरू आहे. त्याप्रमाणे काही अन्याय अत्याचार होतात म्हणून लाडकी सून ही मोहीमही तितक्याच प्रभावीपणे आपण राबवतोय. कालच टेंबी नाक्याला आनंद आश्रमाच्या इथे सूर्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी लाडक्या सुनांना देखील न्याय मिळणार आहे. लाडक्या सुनांचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन. हा देखील कार्यक्रम आपण जाहीर केलेला आहे. आणि म्हणून 80% समाजकारण, 20% राजकारण. मगाशी आपले संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहे. बंजारा त्यांना मी सांगितलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरामध्ये तुम्ही काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून आज आपण जाहीर केलेला आहे. हा बंजारा समाज देखील सगळे समाज, सगळ्या समाजांना पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, सगळे समाज जे या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना एकत्र घेऊन पुढे आपल्याला जायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, आता SIRचं काम चालू आहे. मतदार याद्यांची पडताळणी चालू आहे. त्याच्यावर आपण लक्ष द्या. BLA नेमले नसतील तर BLA नेमा. BLO कडून काम करून घ्या. अन्यथा आपल्या हक्काचा मतदार वंचित राहिला तर तुमच्याकडे किती तुम्ही काम केलं, किती प्रचार केला आणि मतदार यादीमध्ये मतदार नसेल तर तुमच्या विजयामध्ये मोठा अडसर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ते तुम्ही काम करा. आपली यादीतून आपल्या हक्काची नाव वगळली जाणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. मी बरेच वेळा प्रत्येक भाषणात सांगितलंय की याद्यांचं अपडेट करा. याद्या अपडेट असल्या पाहिजे. मतदार याद्याच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार, तुमच्या विजयाची गुरुकिल्ली ठरणार. हे लक्षात घेऊन मतदार याद्या करा. युवा सेनेला माझं सांगणं आहे, फील्डवर तुमचं काम दिसलं पाहिजे. सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यावर तुमचं काम दिसलं पाहिजे आपले. आणि म्हणून युवा सेनेने देखील ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. युवा सेनेचा महत्वाचा रोल शिवसेना वाढवण्यामध्ये या ठिकाणी दिसला पाहिजे. अशा जसं श्रीकांत सगळे राज्यभर दौरे करतोय, युवा सेना दौरे करतोय, पूर्वेश दौरे करतोय त्याच्या टीमला घेऊन. आणि म्हणून हे असे आता माझ्या सकट, आपल्या नेत्यांसकट सगळ्यांना 2.5-3 वर्षामध्ये शिवसेना संघटना वाढवण्याचं काम करायचं आहे. शिवसेना घराघरात, शिवसेना गावागावात, शिवसेना मनामनात पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी आपल्याला एवढं सांगतो, आता घरात बसून चालणार नाही. शिवसैनिक घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. हे आपल्याला काम करायचं आहे. धनुष्यबाणाचा एकच नारा, धनुष्यबाणाचा एकच नारा, शिवसेनेचा महाराष्ट्र सारा. हे आपल्याला घडवून दाखवायचं, हे आपल्याला घडवायचं. या एकाच भावनेने काम करा. जाता जाता एवढंच सांगतो,